जेवढे वावर राहिलं तेवढा माझा नुसता बांधाई म्हणला. कोण म्हणलं? जय महाराष्ट्र पब्लिक, जय महाराष्ट्र पब्लिक, जय महाराष्ट्र पब्लिक. मराठी माणसाला सपोर्ट करा. तर जय महाराष्ट्र पब्लिक. आपला आज ब्लॉग बरेच दिवसात येतोय. कॉलेजची एक्झाम सुरू होती त्यामुळे आपल्याला काही ब्लॉग टाकता आले नाहीत, पण आता आजपासून परत आपले कंटिन्यू ब्लॉग सुरू होतील. सकाळी लवकर उरकलं, आपल्याला जाण्याची होती गुरांना वैरण. मग गेलो टेलरवरून मका तोडली भरली आणि आलो घरी घेऊन. तिथून परत आवरून जेवण वगैरे करून डेअरीत जाऊन बसलो. म्हणलं गोळा पहिली ट्रिप आली म्हणा त्याला फोन कर. म्हणलं तुझी माझी रेंज बघून होतो म्हणलं त्याला म्हणलं अरे म्हणलं तुझी माझी एकच रन दिली. एकच राहिली एकावर त्याची रेंज 34ची. तुम्हाला काय तर निकडे राहणार म्हणला तुझं जेवढे वावर राहिलं तेवढा माझा नुसता बांधाई म्हणला. कोण म्हणलं? बघितलं नाही एवढं छबोडे तेवढं माझं खालीच पहिलं आपलं होतं काय बांधच भरलं म्हणला राजाला. बऱ्याच दिवसातून आपल्याला असं आईस्क्रीमवाले दिसलेले, मग घेतले आईस्क्रीम. लहानपणी अशीच आईस्क्रीम भेटायचे, सगळे लहानपणी अशीच आईस्क्रीम खात होते. म्हणजे जरा लहानपणीच्या आठवणी जाग्या कराव्यात. आपल्या ऊस फोडायचे, ऊसाला भर घालायचे, त्यामुळे त्यासाठी खते वगैरे मिक्स करून घेतली आणि त्याच टेकमधून एक व्हिडिओ बनवली. घ्या बघून. बापाचा हात पाठीवर हाय म्हणून अजून वादळाला भिडायची ताकद आहे माझ्यात. वडिलांकडून शिकाय एवढं भारी मिळाले की आयुष्यात साधं राहायचं, प्रामाणिक राहायचं, कष्ट करायचं आणि स्वतःच्या पायावर उभा राहायचं. म्हणूनच आजपर्यंत कुठल्या वाईट वळणाला नाही किंवा वाईट व्यसन नाही, फक्त आणि फक्त ह्या एका व्यक्तीमुळे. मग काय नेहमीप्रमाणे आपलं संध्याकाळचं रुटीन झालं सुरू. धारा वगैरे काढून घेतल्या मस्तपैकी. संध्याकाळी वातावरण एकदम मस्त झालेलं धारा झाल्यानंतर. माप काढताना तर विचार करायचा, माणूस बघून तर बोल. व्हिडिओ घेतलं जाईल तुला चांगलं बाकी. जय महाराष्ट्र पब्लिक, मराठी माणसाला सपोर्ट करा.